बसल्या ना काय तुझी वाट बघते परत ये वाट मी परक्याचं लेकरू तू माझा रक्त मासाचा पोळा असून देखील आपल्या आईला ओळखू शकला नाही. मी असं नाही म्हणत रे तुम्ही चुकले नाही म्हणून कदाचित मी हे चुकले असेल पण मी माझं वाईट व्हावं असं माझ्या मनात कधीच नव्हतं कधीच नव्हतं. पण तू माझ्या एका चुकीसाठी तुझ्यापासून एवढं दूर केलं मला. माझे हे चूक माफ करू शकला पण मी आजपर्यंत तू केलेल्या सगळ्या चुका माफ केल्या रे. कारण मी आई आहे. 9 दिवस मी माझ्या गर्भात तुला फुलाप्रमाणे जगले. तुझे बाबा गेल्यानंतर मी खूप काबाड कष्ट केले. स्वतः कोंड्याच्या भाकरी खाल्ल्या पण तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या. आज तू मोठा ठाणेदार झाला. तू मला म्हणतो आई तू नव्हतं वेगळी राहा तुझ्याशिवाय कशी राहू तुझ्याशिवाय. माफ कर मला माफ कर. मी मरायच्या आधी एकतरी चुकली रे मी नाही वाढणार एकदम भेटायला आपल्या गंगाबाई गंगाबाई मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. पैशाचा एवढा झाव्यास होता ना तर मला सांगायला पाहिजे होतं ना. 5-50 लाख रुपये तुमच्या तोंडावर फेकून मारले असते. का मारलात माझ्या मुलीची असं? काय इतक्या क्रूरपणे वागलात? मी क्रूरपणे वागले? तुमच्या मुलीने तुम्हाला उलट सुलट सांगितलं आणि बाप म्हणून तिच्या मुलावर तुम्ही अंधाड्यासारखा विश्वास ठेवला. बाप आहे मी तिचा. ही घटना घडल्या अगोदर अनिल समोर मीनाला तुम्हीच मारलं होतात ना? मारलं होतात की नाही?
तुम्हाला एवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं की मीना प्रेग्नंट आहे, ती आई होणार आहे, तुम्ही आजी होणार आहात. पण आम्ही हे तुम्हाला सांगावं हे म्हणजे आमचा मूर्खपणा आहे. घर फिरलं की घराचे वासही माणसाचं वाईट काळ सुरू झालं नव्हतं की त्याने कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी वाईटच घडत. पण यात चूक तुमची नाही किंवा तुमच्या मुलीची पण चूक आहे ना, ती माझी आहे, माझी. मी आणली ना गर्भ श्रीमंत घराण्यातली मुलगी माझ्या घरात नांदवायला. त्याऐवजी एखाद्या गरीब कुटुंबातली मुलगी आणली असती ना तर माझ्या घराचा असा सत्यानाश नसता झाला. तुम्हीच चुकली. गंगाबाई, स्वतःच्या चुकाचं आणि अपराधाचं खापर आमच्या श्रीमंतीवर पडून गरीब गाईसारखी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. आहे ना माझी पोरगी, आहे माझी पोरगी गर्भ श्रीमंताची, म्हणून तर तुमच्या पोलीस क्वार्टरमध्ये 10 बाय 10च्या रूम मध्ये नाही करून दाखवलं का संसार? तुम्ही सांगा ना, नाही केला का संसार? मला तर वाटलं होतं की आई विना वाढलेली पोर आहे, तुम्ही आई बनून तिला ममता कराल, माया द्याल. पण नाही, तुमच्या इथे सासू बसली होती ना, त्या सासूगिरीचा मास दाखवणार कोणावर? आहे मीना, आहे ना ती सून, दाखवा, काढा मास तो. बोला, आणखी बोल. गंगाबाई, आपल्या मुलाचा संसार सुरळीत व्हावा, चांगला व्हावा, यासाठी कुठेतरी तडजोड करावी लागते, कुठेतरी आपल्याला झुकावं लागतं. पण तुम्ही झुकला नाही, तुम्ही झुकवण्यात धन्यता मानली. म्हणजे परिस्थिती तुमच्यावर ओढवली आहे ना, या सर्व परिस्थितीला जबाबदार तुम्ही आहात. मी जबाबदार आहे? हो, तुम्ही जा. मी आले होते तुमच्या घरी, माझ्या मुलीचं लग्न करून द्या, माझ्या मुलीच्या लग्नाचा खर्च करा म्हणून मी आले होते का? तुम्ही स्वतःहून आला होता. तुम्हाला असं वाटलं की मी मीनाच्या अनिलच्या लग्नाला तयार होणार नाही म्हणून तुम्ही माझ्या मनात हुंड्याची लालसा निर्माण केली. तुम्ही स्वतःहून हुंडा दिला, मी मागितला नव्हता. मी तर फक्त एवढं म्हणाले होते, हुंड्याची गोष्ट अनिलला सांगू नको. त्याला जर हे कळलं तर त्याला असं वाटत की पैशासाठी मी त्याचा सौदा केला आणि तो हे लग्न मोडून टाकला. हे चुकलं ना माझं. गंगाबाई, या झाल्या जुन्या गोष्टी. आत्ताच बोला ना, माझ्या मुलीच्या हातावर चाकू कोणी मारला, भिंतीवर डोकं कोणी आपटलं? चाकू तर सोडा, तुमच्या मुलीला त्या दिवशी साधी झापड देखील मारली नाही हो मी. आत्ताच मी तुम्हाला म्हणलं की अनिल समोर तुम्ही मीनाला मारलं, तर त्यावेळेला हो, मारलं मी. त्याच गोष्टीची खुन्नस तुमच्या मुलीने माझ्यावर काढली. माझ्या एका मुलाला माझ्यापासून दूर घेऊन गेली. पण त्या दिवशी काय घडलं माहितीये तुम्हाला? काय घडलं? खरं तर त्या दिवशी तुमच्या मुलीने मला मारलं. मोठ्या आवाजात गाणी लावून मला नाचवण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच थांबली नाही ती. घरातून चाकू आणला आणि स्वतःच्या हातावर वार केला. भिंतीवर डोकं आपटलं आणि माझ्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करायला. या वयात मला पोलीस कोठडीत टाकलं. शोभलं का तुमच्या मुलीला? सांगा, शोभलं? गंगाबाई, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. कोण चोर, कोण साप, याचा न्याय निवड माझा परमेश्वर करेल. परमेश्वर काही करत नसतो. आपल्या कर्माची फळं आपल्याला इथेच भोगून जावं लागतं. हे जे काही तुम्ही सांगताय ना, याच्यावर हे लोकच काय, माझा सुद्धा विश्वास बसणार नाही. कुणाचा विश्वास बसावा म्हणून नाही सांगितलं, तुम्हाला सत्यता कळली पाहिजे म्हणून सांगितलं. हे जर खोटं असेल ना, तर माझा मुलगा जिवंत राहणार. गंगाबाई, हे जे काही प्रकरण घडलंय ना, त्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याची सत्यता काय ना ते मी शोधून काढेनच. तुमच्या पाया पडते, तुमच्या समोर बदल बसत. माझा मुलगा मला परत मी नाही जगू शकणार आहोत त्याच्याशिवाय. हो तर माझं घर, सोनं आणि शेती सगळं घेतो मी, पण माझा मुलगा मला परत. बस
आई, मी कुणाची मामीची नाहीये, कुणाची आई नाहीये, मी एकटी आहे. मी खरं तुमचं बोलणं ऐकल्यानंतर मलाही माझी एक कविता आठवली. म्हटलं तर सगळेच माझे आहेत ना परके ते, थडग्यात मी एकटाच असणार ना, सोबत देई एकही नव्हे. या दृष्टीने आपण सगळे एकाकी आहोत, एका लांब टप्प्याच्या ट्रेन मध्ये बसलेले सहप्रवासी आहोत. आपली इच्छा असो वा नसो, पण त्या प्रवासाला कधी ना कधी निरोप द्यावाच लागतो. आणि मग काय, एकाकीपणाचा प्रवास, एकाकीपणाचा श्वास. माफ करा मामीजी, मी विषयाचा विचार तर केला, पण त्या दिवशी तुम्हाला लॉकअप मध्ये टाकितलं ना, तो खरोखरच माझा नाईलाज होता. तो विषय केव्हाचा संपलाय, संपलाय तो. आई, ही काय अवस्था झाली ग तुझी. जिवंतपणी तुला कधीही तोंड दाखवणार नाही अशी शपथ घेतली होती मी, पण आज ती शपथ मी मोडते. आई मोडते. तुझ्यावर संकटाचा आभार कोसळलेलं बघून माझी ती शपथ अश्रूच्या पुरामध्ये वाहून गेली का. आई थांब आई, कुठे निघालीस. माझा परमेश्वर येईल ना, तिथे जाईन. आई मामीजी, आता तरी आमच्या रावळचा राग सोडा. चला तुम्ही आमच्या घरी चला, तुमच्या मुलीच्या घरी चला. मी काही लावारीच नाहीये, माझं हक्काचं घर आहे गावात, माझ्या हक्काचं. काय तुमच्या हक्काचं घर? हो आहे ना, आहे तुमच्या हक्काचं घर आहे, पण त्या घराला घरपण देणारी माणसं कुठे आहेत? त्या घरात दगड आणि माती वाचून दुसरं काही पडलेलं नाहीये. हे बघा मामीजी, मी तुमच्या समोर हात जोडतो, पण तुम्ही चला घरी चला, या नातवासोबत चला. अभिजी, तेही घर तुमचंच आहे. कदाचित तुमच्या रूपात मला माझ्या आईचं प्रेम मिळेल. हवा तर मी तुमच्या पाया पडतो मामीजी. आई, आई अगं जाती धर्माच्या बेड्या तोडून टाक. माणसाकडे माणूस म्हणून बघ. सगळे लोक तुला प्रिय वाटू लागते. मला सांग आई, तुझी ती सून हिंदूच आहे ना? काय सूट दिलं का त्या हिंदू मुलीला तुला? सांग ना, काय सूट दिलं? माझा नवरा जरी मुस्लिम असला ना, तरी त्यांनी मला माझा धर्म बदलायला कधीही लावला नाही. मी माझ्या देवाची पूजा करते, ते त्यांच्या देवाची पूजा करतात. आई अगं मी तुझीच मुलगी आहे, तुझंच रक्त आहे. पाण्यावर काठी मारल्याने पाणी तुबंगत नाही. कसं विसरलीस का तू? सांग ना, कसं विसरलीस? मामीजी, तुम्ही छत्रपती शिवरायांना दैवत म्हणता ना, पण त्यांच्या जीवन संघर्षातून कोणताच आदर्श घेतला नाही या गोष्टीचं मला दुःख वाटतं. कारण शिवाजी महाराजांनी जाती द्वेष किंवा धर्म द्वेष कधीच केला नाही. त्यांनी तिरस्कार केलाय तो जुलमी लोकांचा. तसं जर असतं तर अनेक जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती कधीच केली असती त्यांनी. मुस्लिम तिला नमाज पढता यावी म्हणून रायगडावर मस्जिद सुद्धा बांधून दिली. ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सम्मती दे भगवान, ही आपल्या संत महात्म्याची शिकवण आहे. पण आपण काय केलं? त्यांच्या फक्त आणि फक्त फोटोची पूजा करायची, पण त्यांचा जीवनचरित्र कधीच आत्मसात करायचं नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे सगळं बनणं सोपं आहे मामीजी, पण कठीण आहे ते माणूस होणं. मामीजी, माझा मुलगा मामीजी, या माझ्या मुलाला मी तुमच्या सुपूर्द करीत आहे. मामीजी, तुमच्या सुपूर्द करीत आहे. मामीजी, या बाळाला तुम्ही हिंदू बनवा की मुसलमान, शीख बनवा की ईसाई, त्या हाती त्याला प्रज्ञावान बनवा, प्रेमाने आणि करुणेने वाहणारा झरा बनवा. मामीजी, त्याला एक सच्चा माणूस बनवा, एक सच्चा माणूस. आई, तू
तू जर आम्हाला माफ करून आमच्यासोबत आमच्या घरी येणार नसेल ना तर आम्ही सुद्धा या बाळाला मरण्यासाठी लावारीस म्हणून इथे सोडून देऊ आणि नंतर या निष्पाप बाळाच्या बऱ्या वाईटाची जबाबदारी ना ते तुझ्यावर असणार. कळलं तुला? चला माझ्या छकुल्या बाळाला दृष्ट